Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very warm greetings to you all in the matchless name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये तुम्हाला सगळ्यांना फार उबदार अशा शुभेच्छा. I'm so happy to see you all once again this evening. तुम्हाला सगळ्यांना परत बघून मला सायंकाळी खूप आनंद होतोय. God has great plans for each one of देवाच्या you. योजना प्रत्येकासाठी महान आहेत. He wants to bless you. देवाला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. He wants to fulfill your heart's देवाला desires. तुमच्या मनोकामना पूर्ण करायच्या आहेत. And so today is a great day आजचा दिवस महान आहे. where God will not deny you, जे देव तुम्हाला नाकारणार नाही, but He will come तर येईल and bless you. आणि तुम्हाला आशीर्वाद देईल. Amen. सगळ्यांना बघून असं वाटतंय घरची माणसं भेटली. देवाला धन्यवाद. I know it's raining very heavily, मला माहितीये बाहेर पाऊस पडतोय बराच, and since the shed also is removed, आणि आपण बाहेरची तात्पुरती शेड होती ती काढलेली आहे. and so it may be difficult for you to sit outside in the rain. तर पावसात थोडं तुम्हाला बाहेर वगैरे बसणं पण अवघड जाणार आहे. But मला as सगळं much as समजतंय. possible, you can find some place in the first floor or in some corner here and see that you hear the word of God. पण जेवढं जमेल तेवढं तुम्ही इथे वरच्या मजल्यावरती नाहीतर इथे या जमिनीवरती कुठेतरी जागा धरून बसून घ्या. पण देवाचं वचन कुठल्याही कोपऱ्यात बसून ऐका अशी माझी विनंती. Praise God. देवाला धन्यवाद. Very soon we will come up with the shed also. फार लवकर शेडचं काम पूर्ण होईल आणि सगळं परत पूर्ववत होईल. Amen. आमेन. We'll open our Bibles to Psalm 118 verse 17. स्तोत्र संहिता 118 त्यातलं 17वं वचन आपण सगळ्यांनी यावेळेला काढूया. Kindly open your Bibles to Psalm 118 verse 17. चला सगळ्यांनी उघडा आपलं पवित्र शास्त्र स्तोत्र संहिता 118 आणि त्यातील 17वं वचन. I shall not die but live and declare the Amen. works of the Lord. मी मरणार नाही तर मी वाचेन आणि मी परमेश्वराची कामे जाहीर करीन. Praise the देवाला Lord. धन्यवाद. I shall not die मी मरणार नाही, but I shall live. मी जगणार आहे. Whether the devil likes it or not, सैतानाला आवडो किंवा न आवडो प्रश्नच येत नाही. whether the enemy likes it or not, त्या शत्रूला आवडो किंवा न आवडो, let people curse me, लोकांनी जरी मला शाप दिला wanting me to die early, आणि लोकांच्या मनात जरी असं आलं की हे लवकर मरावेत एकदाचे, I will not die. मी नाही मरणार. Say, I will not die. म्हणा माझ्या मागे मी नाही मरणार, I will not go down. मी नाही खाली घसरणार. I will not give up. म्हणा मी हार मानणार नाही. I will live हालेलुया. मी जगणार आहे. to declare the works of God. देवाची कार्य जाहीर करायला मी जगणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Whether people like it or not, लोकांना आवडो न आवडो तो आपला I विषय shall नाही. live. मी जगणार. whether people are jealous of me, लोक जरी माझ्या जळले तर जळू दे. let them be jealous. लोक जळू दे माझ्यावर. I shall come up in life. मी आयुष्यात वर येणार. I shall smile. मी हसणार. I shall rejoice मी आनंद करणार. because my God is with me. माझा देव माझ्या बरोबर आहे. काय प्रॉब्लेम आहे? माझा देव माझ्या बरोबर आहे. If God is with me, आणि जर देव माझ्या बरोबर आहे, who can go against me? कोण माझ्या विरुद्ध जाईल? किंवा Praise जाऊ God. शकेल? कोणीच नाही. Has the world given up on you? जगाने तुमच्यावरती आशा सोडली का? Have people said, लोक असं म्हटले का? oh, this one has no hope now? अरे याचं काही खरं नाही, आता याला आशा नाही. Have they already dug up your grave? आणि लोकांनी ऑलरेडी तुमच्या कबरा खणल्या का? Just waiting for the lid to close? आणि लोक आता वाट बघतायत की एकदाचा मरून त्या कबरेत जावा तर आम्ही माती घालतो. Have they gone to write an obituary column for you? आणि लोक तुमच्यासाठी स्वर्गवासी झाले असं काहीतरी वर्तमानपत्रात सुद्धा छापायला तयार असतील. Did someone shake their head आणि कोणीतरी असं डोकं हलवलं असेल and say, आणि म्हणत असेल, poor fellow, अरे बिचारा, he's a gone case, अरे गॉन केस एक कामात न गेलेला she's आहे. a gone case? अरे ही कामात न गेलेली आहे. Did your relatives already plan for your funeral? तुमच्या नातेवाईकांनी तुमच्या मैतीची तयारी ऑलरेडी केली का? Old enemies? तुमचे कोणीतरी जुने शत्रू Did your enemies bring snacks for your downfall party? त्या तुमच्या शत्रूंनी तुमच्या पतनाच्या मेजवानीसाठी समोसे ढोकळे वाटले का? Are they celebrating your downfall? आणि तुमच्या पतनाचा ते आनंदोत्सव करतायत का? Did your so-called friends whisper, तुमचे नामधारी मित्र असं म्हणतायत let's just move on की चला आता जाऊ पुढे, because they are all finished people? काय सगळे संपलेले लोक आहेत, नामधारी मित्र खरे नाही. Did people laugh behind your back आणि लोक तुमच्या पाठीमागे हसतात काय? whilst you sat in your cave wondering, आणि तुम्ही बिचारे तुमच्या गुहेत बसून आश्चर्य करताय is this really it? की हे असं आहे का? Let them dig the grave for you. हे खरोखर असं आहे का? पण जाऊ दे, त्यांना तुमची कबर खणू दे. Let them laugh at you. त्यांना आपल्याला हसून आनंद मिळतो ना, हसू दे.
त्यांना खणायची आपली कबर खणू दे. Let them curse you. त्यांना आपल्याला शाप द्यायचा ना देऊ दे. Let them carry flowers to lay it on your funeral. आणि त्यांनी फुलांचे गुच्छ आणि फुलं पण आणू देत, हार पण आणू देत तुमच्या त्या मैतीमध्ये तुमच्यावर घालायला. But you will not die. तुम्ही नाही मरत. You will not die. एवढी सगळी पूर्व तयारी त्या लोकांनी तुमची केली तरी तुम्ही मरणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Say, I shall rise. म्हणा माझ्या मागे मी वर येणार आहे. I shall improve. मी सुधारणार आहे. I shall live मी जगणार आहे. to declare the works of my God. माझ्या देवाच्या कृत्यांचं वर्णन करायला मी जगणार आहे. The world Oh, may call hallelujah. it your funeral. आणि लोक कदाचित म्हणतील, जग म्हणेल की याची मयत झाली, हा संपला. But God is planning your comeback. पण देव तुझा कमबॅक आयोजित करत आहे. देव Praise म्हणतो God. नाही नाही मी तुला परत आणणार आहे. अभी तो स्टोरी शुरू हुई है. Praise God. हालेलुया. Because God is for us. तर देव आपल्यासाठी आहे. Because I believe in तर God. माझा देवावर विश्वास आहे. Because I trust in God. माझा देवावर भरोसा आहे. Because I follow God. कारण मी देवामागे चालत Because आहे. I pray to कारण God. मी देवाला प्रार्थना करणारा Because माणूस I आहे. respect कारण God. मी देवाचा आदर करणारा Because माणूस I आहे. come every Saturday to कारण मी meet God. शनिवारी देवाला भेटायला येणारा माणूस आहे. For years I'm coming to God. वर्षोनवर्ष मी देवाकडे येत आहे. For years I'm kneeling before God. वर्षोनवर्ष मी देवाला गुडघे टेकत आहे. How will He let me to die? कसं काय देव मला असं मरू देईल? नाही नाही They, म्हणजे नाही. they saw a dead end about you. आणि त्यांनी तुमच्या विषयीचा मेलेला अंत पाहिला असेल. God is setting up a stage for you. अरे देव तुझ्यासाठी मंच तयार करत आहे. देव तुझ्यासाठी स्टेज तयार करत आहे. ते भले म्हणू हा मेला आणि गेला, आपण नाही असे मरदान जात. You are not a gone case. तू काय गॉन केस नाहीयेस. You are a God case. तू गॉड देवाची केस आहेस. तू गॉन केस नाही, गॉड केस आहेस. Praise God. देवाची केस आहेस. So cheer up. मग आनंदी राहा. Rejoice. मस्त आपला आनंदाने राहायचं. Even in your downfall. अगदी पतनात सुद्धा, Even in your sickness. अगदी आजारात सुद्धा, Even in your lack. अगदी तुम्हाला काही कमी पडत असेल तर त्यात सुद्धा Declare the glory of God. देवाचा गौरव जाहीर करायचा. देव माझा महान, देव माझा मोठा. Say, my God is with me. म्हणा माझा देव माझ्या सोबत आहे. I've got a great God with बोला me. बोला माझा महान देव माझ्या सोबत आहे. And He will make me great. तो मला महान करेल. I've got a powerful God with me. अरे सामर्थ्यवान देव माझ्या सोबत आहे. And He will make me powerful. तो मला सामर्थ्यवान करेल. I've got a healer with me. माझ्या सोबत आरोग्य दाता आहे. And He will heal me. तो मला आरोग्य देईल. I've got a rich God with me. धनवान देव माझ्या सोबत आहे. And He will remove me from my तो poverty. माझ्या दारिद्र्यातनं मला बाहेर काढेल. हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. Psalm 118 verse 17. स्तोत्र 118 17. It's not a soft verse. हा हे वचन असं मृदू नाहीये. It's a battle cry. अरे हे वचन म्हणजे युद्धाची आरोळी आहे. It's a victory हे cry. वचन म्हणजे विजयाची It's आरोळी a आहे. celebration हे वचन cry. म्हणजे आनंदोत्सवाची आरोळी आहे. Praise God. हालेलुया. This verse is not for the one who thought that they will never make it. आणि हे वचन अशा लोकांसाठी नाहीच आहे की ज्या लोकांनी हातपाय गाळलेले आहेत आणि डोक्याला हात मारलेला आहे आणि हार मानलेली आहे. अशा लोकांसाठी हे वचनच नाहीये. But the one who spoke life in the midst of death. पण जे लोक मृत्यू सुद्धा जीवन बोलतात त्यांच्यासाठी हे वचन आहे. It is for those who thought that they will never make it. ज्या लोकांना असं वाटलं होतं की आमचं तर कधी होणार नाही बहुतेक, And still they are standing today. पण तरी आज उभे आहेत, अशा लोकांसाठी हे वचन आहे. Praise God. देवाला धन्यवाद. 35 years back, 35 वर्षांपूर्वी I thought I will never make it. मला पण असंच वाटलं होतं की मैं काम से गया, माझं काही भलं नाही होणार. And 35 years later, आणि आज 35 वर्षांनंतर I am still standing. मैं नहीं गया, मी अजून उभा आहे. I am still shouting. मी अजून ओरडतोय. देवाचं वचन ओरडतो, अक्षरशः ओरडून ओरडून वचन सांगतोय. बोलून पण नाही, ओरडून ओरडून वचन सांगतोय आम्ही लोक. This message हा उपदेश is for the one who thought their funeral was ready. अशा लोकांसाठी की अशा एखाद्या माणसासाठी आहे की ज्याला वाटलं होतं की संपलं, माझी तर कबरच तयार आहे आता, But they got a resurrection पण त्यांना पुनरुत्थान मिळालं. नवीन because जीवन they मिळालं. believed in God. कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला. हालेलुया. Psalm 118:17 is for the young mother आणि स्तोत्र 118:17 तरुण मातांसाठी आहे. who cried all night ज्या तरुण माता रात्रभर रडल्या but woke up praying पण प्रार्थना करत सकाळी जागा झाल्या and they got victory. आणि त्यांना विजय मिळाला. It's for the young ones अशा तरुणांसाठी हे वचन आहे who fought depression की ज्यांनी नैराश्याला लढा दिला but still are breathing today. आणि तरी आज त्यांचा श्वास चालू आहे, जीवन जगतायत And they say it with fire in their bones. आणि त्यांच्या हाडांमध्ये अग्नी आणून ते बोलतात, I will not मी die नाही मरणार because कारण I have seen God. मी देवाला पाहिलंय.
मी नाही मरणार. मी देवाला भेटलाय. I have met God. मी देवाला भेटून आलोय. I will tell the whole world what God has done for me. अख्ख्या जगाला मी सांगेन देवाने काय केलंय. Praise God. Amen. The world is full of fear. आज जग घाबरलंय, भीतीनं भरलंय. But you don't have to fear. तुम्ही घाबरायची गरज नाही बरं का. तुम्ही नाही घाबरायचं. Today people don't wake up with joy. आज लोक सकाळी उठताना आनंदाने नाही उठत. They wake up with worry. कपाला आट्या मारून टेन्शननीच उठतात लोक सकाळी. But people who trust in God, पण ज्या लोकांचा देवावर खराखुरा विश्वास आहे, they wake up with shining faces. त्यांचे चेहरे सकाळी उठल्यानंतर असे प्रकाशमान प्रज्वलित असतात. Their faces are radiant. त्यांचे चेहरे अशा प्रकाशाने झळकतात. And it is never covered with shame. आणि कधी ते लज्जित होत नाहीत. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 2 verse 17, उपदेशकाचा दुसरा अध्याय 17व वचन. so I hated life. आणि म्हणून मला जीवन नकोसं झालं. Everything that happened seems useless. जे काही होत होतं मला असं वाटलं हे निरुपयोगी आहे. मी जीवनाचा तिरस्कार करायला लागलो. But this should not be your cry. पण तुम्ही अशा पद्धतीनं बोलायचं नाही बरं का. Let the world expect you to give up. जगाने जरी असं म्हटलं आणि अपेक्षा ठेवली की नाही नाही तुम्ही हार माना, तुम्ही हार माना, तुम्ही हार माना. You say, I will never give up. तुम्ही म्हणायचं मी हार नाही मानणार, I will not give up. मी नाही हार मानत. Let the steamroller go on me, I will still live. माझ्यावरनं रोलर फिरवला तरी सुद्धा मी जगणार, मी नाही हार मानत. Because my God is with me. माझा देव माझ्या सोबत आहे. Say, your jealousy cannot kill me. म्हणा तुझी ईर्ष्या आणि तुझा जळफाट मला नाही मारू शकत. Say, your hatred cannot kill me. त्यांना म्हणायचं तुमचा तिरस्कार मला नाही ठार मारू शकत. माझा देव माझ्या सोबत आहे. काय कोणाला हरकत आहे? Praise मला काय God. म्हणायचंय? काय म्हणताय कोणी? Say, devil, म्हणा सैताना, you cannot kill me. तू मला ठार नाही मारू You शकत. cannot destroy तू me. नाही माझा नाश करू You शकत. cannot touch तू me. नाही मला हात लावू शकत. Because God is on my side. देव माझ्या बाजूनी आहे. देव देव साऱ्या विश्वाचा देव. Bible says बायबल म्हणतं in Micah 7 verse 8, मिकाचा 7वा अध्याय 8वं वचन. do not laugh at me, my enemy, माझ्या शत्रूनो मला बघून हसू नका. because I have fallen. मी पडलो म्हणून हसू नका असं. But soon I will get up. खूप लवकर मी उठणार आहे. खूप लवकर मी उठणार आहे. It is said there लिहिलेलं आहे, लिहिलेलं आहे. in Micah 7:8, मिका 7वा अध्याय 8व्या वचनात बघा तुम्ही वाचा, शोधून वाचा, लिहिलेलं आहे I sit in darkness की मी अंधारात बसलोय now, आता, but the Lord will be my light. प्रभू माझा प्रकाश असणार आहे. आता बघू नका तुम्ही माझ्याकडे, माझाही दिवस येणार आहे. Don't laugh at my small condition, माझ्या ह्या छोट्याशा अवस्थेकडे बघून हसू नका, because very soon I will rise. कारण फार लवकर मी वर येणार आहे. Because when they laugh, कारण जेव्हा ते हसतात your God will rise you up back like a thunder. त्या देव मात्र तुम्हाला असं गर्जना करून परत वर घेऊन येईल. You will not perish before your time. नाही तुमच्या ठरलेल्या वेळे अगोदर तुमचा नाश होणार. Nobody can write your death date. नाही नाही तुझ्या मृत्यूचा दिवस कोणी नाही लिहू शकत. ते देवाच्या हातात आहे. It is in the hands of God. ते देवाच्या हातात आहे. ते म्हणतात तू आज मरणार म्हणून तू काय मरत नसतो. देव ठरवेल तेव्हा तू मरशील. Praise God. देवाच्या हातात आहे. आपलं कामच देवाच्या हातात आहे. Let them break their knuckles. त्यांनी काही करो, असं करून तोडो, काही करो, You will not die. आपण असं It will not affect you. नाही आपल्यावर काही परिणाम होणार नाही, तुमच्यावर परिणाम होणार नाही. Because कारण God is never breaking knuckles on you. देव नाही काय कोणावरती असं काही करत वगैरे. He is only wanting to bless you. देवाला फक्त तुला आशीर्वाद द्यायचा, आशीर्वाद द्यायचा, आशीर्वाद द्यायचा. Bible says बायबल म्हणतं in Psalm 91 verse 16, स्तोत्र 91:16 with long life I will satisfy you दीर्घ आयुष्य देऊन मी तुला तृप्त करीन and show you my आणि salvation. माझं तारण मी तुला दाखवीन. God is saying, देव बोललाय with long life I will satisfy दीर्घ you. आयुष्य देऊन मी तुला तृप्त करीन. Many people pass away before their time. पण अनेक लोक मात्र त्यांच्या ठरलेल्या वेळे अगोदरच निधन पावतात. Why? का? Because they don't trust in God. पण त्यांचा देवावरती हवा तसा विश्वास नाही. The Bible says बायबल बोलताना you can lengthen or shorten your life तुम्ही- according to the way you live and ज्या according to the trust you have. ज्या पद्धतीचं तुमचं जीवन जगणं आहे आणि ज्या पद्धतीचा तुमचा देवावरचा विश्वास आहे त्यावर तुमच्या आयुष्याची दोरी ठरू शकते, एक तर लांब नाही तर छोटी. पण Yes. जीवन कसं जगताय आणि देवावर तुमचा विश्वास किती आहे Yes. यावर हे निर्भर आहे की तू जगणार किती आहेस. Some are born काहींचा जन्म झालाय and they die पण मरतायत. without a flourish. समृद्धीला येत नाहीत, असेच मरतात. Nobody knows them.
कोणीही त्यांना ओळखत नाही, They have no testimony. त्यांची काही साक्षच नाही हो. But those who trust in God, पण ज्या लोकांचा देवावर ठाम विश्वास आहे, they will live by their testimonies. ते त्यांच्या साक्षीवर जगणार. कारण इतरांचं आले काय गेले काय समजतच नाही. आपलं असं नकोय, आपली साक्ष आपल्याला जगवेल. Say, बोला, you have to say it. बोलायचं, I will not fade away म्हणायचं, मी नाही अशी जात, मी नाही कोमेजणार. without letting the world know how great my God is. या जगाला कळल्याशिवाय की माझा देव किती महान आहे, मी नाही मरणार. माझ्यातनं लोकांना आणि जगाला कळेल, कळणार देव किती महान आहे. आणि मग देवाची इच्छा होईल तेव्हा मी मरणार. Say, I will not decline. म्हणा, मी नाही खाली I जाणार, will not sink. मी नाही बुडणार. I will not sink like a stone in this world. प्रश्नच येत नाही, मी बुडणारच नाहीये या जगात. I will not pass away मी नाही अशी निघून जाणार. as a story untold. आणि एखादी गोष्ट की जी कधी सांगण्यातच आली नाही, अशा न सांगितलेल्या गोष्टी सारखी मी जाणार Say, नाही. my story shall be glorious. म्हणा, माझी कथा वैभवशाली असेल. Say, my beginning of the story may not be glorious, माझ्या कथेचा प्रारंभ वैभवशाली नसेल, but one touch of my पण God, माझ्या देवाचा एक स्पर्श my story will turn glorious. माझी कथा वैभवशाली होईल. माझं जीवन बोलेल, मी नाही बोलणार, माझं जीवन बोलेल. The world will see God in me. जगाला माझ्यात मी नाही, देव दिसेल. Praise God. देवाला धन्यवाद. Once upon a time, एकेकाळी before David was a king, हा दावीद राजा होण्या अगोदर he was just a shepherd boy एक मेंढपाळ मुलगा होता साधा. with a slingshot काय त्याच्या हातात गिलवर होती, and a heart full of song. पण हृदय मात्र प्रभूच्या गाण्यांनी भरलेलं होतं. By the power of God, he killed lions. देवाच्या सामर्थ्याने त्याने सिंहांना ठार मारलं. By the power of God, he killed giants. देवाच्या सामर्थ्याने त्याने दिप्पाडांना आणि अस्वलांना ठार मारलं. For the love of God, he danced before God. देवाच्या प्रेमापायी तो कराराच्या कोशासमोर नाचला. But his story was not always joyful. पण त्याची कथा नेहमी आनंदी नव्हती. He had many moments where death looked him in the face and smiled. अनेक क्षण दाविदाच्या आयुष्यात पण असे आले की जेव्हा मृत्यू त्याच्या नजरेत नजर टाकून म्हणत होता की तू मरणार आहेस, But it could not touch him. पण तो मृत्यू त्याला हात सुद्धा लावू नाही शकला. The death that is not afraid of any man. जो मृत्यू एकाही माणसाला घाबरत नाही, That death was afraid of David. तो मृत्यू दाविदाला मात्र घाबरला. Why? का? Because David lived in the fear of God. कारण दावीद देवाच्या भयात जगायचा. David बरोबर आहे. once was the hero of Israel. दावीद एकेकाळी इस्रायलचा हिरो होता, हिरो. But soon, पण फार लवकर King Saul became jealous of him. शाऊल राजा जळायला लागला दाविदावर. One day, एके दिवशी while David was playing music for King Saul, दावीद शाऊल राजासाठी वाद्य वाजवत, वीणा वाजवत असताना Saul picked up a spear शाऊल राजाने काय केलं माहितीये, चक्क भाला उचलला and threw it at David. आणि फेकला ना दाविदावर त्याला ठार मारायला. It just missed David barely. आणि असं दाविदापासून असं काही इंचाने तो भाला गेला असेल त्याला सोडून. David ran. मग दावीद पळाला. His breath was short. त्याचा श्वास असा त्याला घ्यायला His होईना. heart was pounding. त्याचं हृदय धडधडायला लागलं की काय. In that moment, त्या क्षणात he could have said, तो म्हणू शकला असता "This is how it all ends for me." की बघा आता माझा अंतच असा आहे, बघा काय करतायत हे. But David did not पण die. दावीद नाही मेला. That spear did not touch David. त्या भाल्याने दाविदाला स्पर्शच केला नाही. God protected him. देवाने त्याला सुरक्षित ठेवलं. भले शाऊल राजाने भाला सोडला, पण देव म्हटला दाविदावर नाही, साईडने जाऊ दे, हा माझा आहे. That is what God does for his own. असंच देव करतो त्याच्या स्वतःच्या लोकांसाठी. Praise God. देवाला धन्यवाद. That night, त्या रात्री David may have whispered, दावीद बोलला असेल कदाचित, "I shall not die, बापरे मी नाही मरणार आहे असा, but I shall live. मी जगणार आहे. Because my God wants me to live." माझ्या देवाला इच्छा आहे की मी जगावं. देवाची इच्छा आहे मी जगावं, मी नाही मरणार. Once David hid in a cave in the wilderness, आणि एकदा ना दावीद गुहेत जाऊन लपला, रानात. the wilderness of En-Gedi. एन गेदाय नावाचं एक रान होतं, त्या रानातल्या गुहेत दावीद लपला. He had a few broken men with him, आणि काही तुटलेली अशी माणसं त्याच्या सोबत होती. and outside the cave, आणि त्या गुहेबाहेर
3,000 soldiers 3,000 सैनिक that Saul sent. शौल राजाने पाठवलेले They were hunting only for him. शोधत होते फक्त दावीद कुठे दावीद कुठे दावीद कुठे गुहेच्या बाहेरच. David was outnumbered. आणि दावीदाला त्यांनी असं शोधून मोजून काढलेलं होतं. David was cornered. आणि दावीदाला त्यांनी असं कॉर्नर केलं, कोपऱ्यात असा अडकवला ना दावीदाला की तुला आता मी खलासच करणार He आहे. was forgotten by many but was not forgotten by God. अनेक जण दावीदाला विसरले, पण फरक पडत नाही बेटा, कारण देव नाही दावीदाला विसरला. When you are in that dark cave of जेव्हा तुम्ही life, त्या काळ्या कुट्ट गुहेत असता आयुष्याच्या, your very own will forget you. तुमचे स्वतःचे सख्खे नातेवाईक तुम्हाला विसरतील, But God will not forget देव you. नाही विसरणार. He says, तो म्हणाला, my precious one is in the dark cave. देव म्हणतो, अरे माझा मूलवान माणूस त्या काळ्या गुहेत अडकलाय. What did David do in the cave? मग दावीदाने गुहेत काय केलं? He wrote songs. अरे त्या गुहेत पण दावीदाने प्रभूची गाणी लिहिली He sang songs. आणि गाणी गायली, He prayed. प्रार्थना केली, He trusted in God. देवावर विश्वास ठेवला. And that made him to live. त्यातून तो जगला, त्या गोष्टीनं त्याला जगायला लावलं. Maybe there in that still darkness, आणि कदाचित त्या काळ्याकुट्ट शांत अंधारात he must have declared, त्याने घोषित केलं असेल, I shall not die. मी नाही मरणार. No matter how much Saul wants me to die, शौलाची किती पण इच्छा होऊ दे की मी मरावं, but I shall not मी die. नाही मरणार, Because God is on my देव side. माझ्या बाजूने आहे. Once it so happened when his enemies burned his home एकदा असं झालं, जेव्हा शत्रूंनी त्याचं घर जाळलं and his men's homes, आणि त्याच्या माणसांची घरं पण जाळली, his own men wanted to stone David. तर त्याचे काही स्वतःचे जे लोक होते ना, हे सगळं बघून त्यांच्या मनात असं आलं की आपण दावीदाला ठार मारू, आता हे टू मच झालेलं आहे. Because the enemies have taken the families. कारण शत्रूंनी आमचे परिवार सुद्धा घेऊन टाकले. असं कसं आहे सगळं? That time, त्यावेळेला David fell down on the ground दावीद भूमीवर पडला, and he cried. रडला. And then मग he got up उठला and strengthened himself in the Lord. आणि स्वतःला त्याने प्रभूमध्ये प्रोत्साहित आणि ताकदवर केलं की असं नाही, नो गिव्हिंग अप, हार नाही He मानायची. said, God be with me. देव बाप्पा माझ्या सोबत राहा. God said, देव बोला, I am with you, मी David. आहे तुझ्या सोबत. Go fight with the जा, enemies. शत्रूंशी लढ. Not one of your family member will die. तुझ्या फॅमिलीतला एक माणूस मरणार नाही. तुझा You will get everything तुला सगळं परत मिळणार because आहे. I will back you. कारण मी तुला पाठिंबा My देईन. angels will back you. माझे देवदूत तुला पाठिंबा Heaven will देतील. back you. स्वर्ग तुला पाठिंबा देईल. Nobody can touch you. कोणी तुला हात नाही लावू शकणार. And David went and fought आणि दावीद गेला आणि लढला and he recovered all. आणि सगळं लुटलेलं शत्रूकडनं घेऊन आला फॅमिली सकट. And later wiping away the sweat from his brow, आणि मग त्याच्या कपाळावरनं घाम पुसत he may have shouted, तो ओरडला असेल David cannot die की दावीद नाही असा मरू शकत, till his God wants him to die. जोवर त्याच्या देवाची इच्छा आहे की दावीद जगावा, दावीद जगणार. Today this is your day. आज तुझा दिवस आहे राजा. This is for you. आज तुझ्यासाठी हे बोललं जातंय. You may feel like you are in the cave. तुला असं वाटत असेल बाप रे मी गुहेत अडकलो. You may feel that you are dodging an enemy's spear, तुला असं वाटत असेल की शत्रूचा भाला माझ्यावर सुटलाय, or you are sitting in ashes. का तू राखेच्या ढिगात बसला असशील. But the same God पण तोच देव who rescued David ज्याने दावीदाला वाचवलं, is not done with you either. अजूनपर्यंत त्याचं काम तुझ्या बरोबरच सुद्धा संपलेलं नाहीये. If the enemy couldn't destroy David, जर शत्रू त्या दावीदाचा नाश करू शकले नाही, he cannot kill the purpose God has placed inside of you. तर तुझ्या आतमध्ये सुद्धा देवाने जे संकल्प घातलेले आहेत त्या संकल्पांचा नाश शत्रू करू शकत नाही. कारण ते संकल्प देवाने घातले तुझ्यात. You are God's own creation. तुम्ही देवाची स्वतःची हक्काची निर्मिती आहात. You are God's son. तुम्ही देवाचा मुलगा आहात. You are God's daughter. तुम्ही देवाची मुलगी आहात. He is the heavenly Father. देव आपला स्वर्गीय बाप आहे. Praise God. आपलं सगळ्यांचं माहेर अब्जोपती आहे. Today people live in fear. आज लोक घाबरून जगतात. Will I survive this नाही sickness? पण माझं कसं होईल, या आजारात मी टिकीन का. Will this stress kill me? आता हे दडपण आणि टेन्शन मला ठारच मारते. Will I come out of depression? नाही माझं नैराश्य डिप्रेशन सगळं जाईल का. Will the enemy destroy my name, आता शत्रू माझ्या नावाला नाहीच करेल बहुतेक. my work, my peace? आता शत्रू माझं काम, माझी शांती, माझं नाव सगळंच लुटेल बहुतेक. Even small cough makes people panic today. अलीकडे लोकांना एक साधा छोटासा
खोकला आला तरी भीती वाटते की मला काहीतरी झालंय. Even small bad news feels like the end. छोटीशी काही वाईट बातमी लोकांच्या कानी पडली तर लोकांना असं वाटतं खलास मी संपलो. They speak death before life even has a chance to shout. जीवनानं त्यांच्या जीवनातून ओरडण्या अगोदरची संधी मिळाय अगोदरच हे मरण बोलतात. People talk like this now. लोक अलीकडे आता असं बोलतात. I don't think I will make it. मला नाही वाटत मला जमणार आहे. This job is killing me. ही नोकरी मला ठार मारते, काम मला ठार मारतंय. This pain is too much. नाही नाही या वेदना खूप आहेत, मला नाही सहन होत. I am done. संपलं, आय एम डन, खलास. I can't anymore. नाही जमणार, मला नाही जमणार, याच्या पुढे बास झाला आता. I feel dead inside already. आतून मला मेल्यासारखं ऑलरेडी वाटतंय. They speak like they are already in the grave. असं बोलतात की जणू कबरेत गेले, ऑलरेडी मेले, संपले, गेले. But God is shouting there. अरे पण देव ओरडून ओरडून सांगतोय ना. You shall not die. देव ओरडून ओरडून सांगतोय तू नाही मरणार, तू नाही मरणार. आणि तू काय बडबड बसला. David didn't die. दावीद नाही He मेला, became king. तो राजा झाला. He ruled for 40 years. आणि किती वर्ष राज्य केलं माहितीये? 40 वर्ष राज्य केलंय त्यांनी. No enemy touched his throne. एका शत्रूने त्याच्या सिंहासनाला हात नाही No लावू शकला. enemy touched his skin. एक शत्रू त्याच्या त्वचेला हात नाही लावू The शकला. devil could not put sickness on him that could सैतान kill him. त्याचा आजार टाकून त्याला ठार नाही मारू शकला. He lived a long life, दावीद दीर्घायुष्य जगला, a blessed life, आशीर्वादित जीवन जगला. died surrounded by his family. आणि मरण पावला ना तेव्हा त्याचा संपूर्ण परिवार त्याच्या अवतीभोवती होता. वाह किती छान. That is the quality life he lived, and that is the quality death he died. एवढं चांगल्या दर्जाचं जीवन दावीद जगला आणि एवढं चांगल्या दर्जाचं अव्वल नंबरचं मरण त्याला आलं. Why? म्हणजे मी म्हणते कोणी जगावे तर असे हा. आणि कोणी मरावे तर असे. Praise God. नाही तर Why? काय? Because he trusted in God. का असं सगळं का का काय का त्याने देवावर विश्वास ठेवला म्हणून. In the beginning, सुरुवातीला when God made the first man Adam, प्रारंभी जेव्हा देवाने पहिला पुरुष आदाम निर्माण केला, he gave him a big honor. त्या आदामाला देवाने खूप मान दिला. Adam was the first of the human race. आदाम मानव जातीतला पहिला मानव. God talked to him face to face. देव माहितीये समोरासमोर येऊन त्याच्याशी बोलायचा, आपण जसं आपल्या मित्रांशी बोलतो तसं. God warned Adam, देवाने आदामाला सूचना पण दिलेली do not eat from that one tree, की एक झाड दाखवतो, त्या झाडाचं फळ खाऊ नको. because the day you eat of it, you shall surely die. ज्या दिवशी त्या झाडाचं फळ खाशील तू नक्की मरणार. But Adam disobeyed God. पण आदामाने देवाची आज्ञा मोडली. He listened to the voice of the devil सैतान येऊन बोलला, ते आदामाने ऐकलं and ate of the fruit. आणि नको म्हटलेलं फळ खाल्लं. And just like God said, आणि देव जसं बोलला होता त्यानुरूप Adam died that day. आदाम त्याच दिवशी मेला. Not in the body, but in the spirit. शरीर रूपाने नाही, आत्म्याने. Life left his soul. जीवन त्याच्या जीवाला सोडून गेलं. Death entered the human race. आणि मृत्यू मानव जातीत घुसला. And we are Adam's race. आणि आपण आदामापासून आलेली संतती आहोत. And so we are also born with the same emptiness. तर आपण सुद्धा त्याच रिकामेपणात जन्माला आलोय. Dry bones. त्याच पोकळीत जन्माला आलोय. वाळलेली हाडं आहेत. No true life inside. खरं जीवनच आतमध्ये नाही ना. We may look alive today, आपण आज दिसतो जिवंत, but without God's spirit, देवाच्या आत्म्याशिवाय we are just walking dust. आपण चालती फिरती धूळ आणि माती आहोत. But then came Jesus. मग आले येशू. He took all the sins of the whole world. आणि येशूंनी नेलं संपूर्ण जगाचं He पाप. took our shame. येशूंनी नेली आपली लज्जा. And he died on the cross for us. आणि येशू मेले आपल्यासाठी वधस्तंभावर. And paid on our behalf. आणि जिथं मी मरायला पाहिजे तिथं येशू मेले. And then मग? Jesus rose on the third day. तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. जिथं आपण मरायला हवं होतं ते मरण येशूंनी घेतलं. आणि मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. Not just to live, फक्त जगायला नाही, but पण to make you alive again. तुम्हाला सगळ्यांना, आपल्याला सगळ्यांना जगू लावायला. Jesus came to give you life. येशू तुला जीवन द्यायला आलेत. Life in abundance. आणि ते पण भरपूर जीवन द्यायला आले. He who never dies जो कधी मरत नाही, is the most powerful person on this earth. तो अतिसामर्थ्यवान व्यक्ती या जगातला आहे. He who dies and comes back to life. जो मरून परत जीवनात येतो He is the most powerful तो person. तर अतिसामर्थ्यवान माणूसच म्हणायला हवा. He has to be God. तो देवच असायला हवा, कारण तो मेला होता
पण मेल्यानंतर परत जिवंत झाला That's why- मग तो देवच असायला हवा. That's why Bible says म्हणून बायबल म्हणते in 1 John 5:12, 1 योहान 5:12 whoever has the Son of God has life. ज्याच्याकडे देवाचा पुत्र आहे त्याच्याकडे जीवन आहे. He who does not have the Son of God, ज्याच्याकडे देवाचा पुत्र नाही he does not have life. त्याच्याकडे जीवनच नाही. In other words, दुसऱ्या शब्दात if you have Jesus, you will have life. तुमच्यामध्ये येशू असतील तर तुम्हाला जीवन असेल. If you don't have Jesus, you don't have life. तुमच्या आतमध्ये येशूच नाहीत तुम्हाला जीवन मिळणार नाही. So what should you do? मग आता तुम्ही काय करायचं? Don't leave this world without a fight. या जगाला लढा दिल्याशिवाय सोडू नका. Don't let the devil take you so easy. सैतान आला ना आरामानं तुमच्या जीवनात थैमान घालू देऊ नका. Fight the good fight of faith. विश्वासाचं सुयुद्ध करा. Because Bible says कारण बायबल म्हणते in John 10:10, योहान 10:10 the devil has come to steal, kill and destroy. सैतान आला ते या जगामध्ये मानव जातीचा नाश करायला, मानवाला ठार मारायला आणि चोऱ्या करायला. But Jesus said, पण येशू म्हणाले I came to give you life and life in abundance. मी आलोय ना तुला जीवन आणि ते पण भरपूर जीवन द्यायला. Praise God. देवाला धन्यवाद. You have to stay standing in the name of Jesus. तुम्ही येशूंच्या नावामध्ये कायम उभं राहायचं Don't drop dead. आणि असं मेल्यासारखं कोसळायचं नाही. Don't give up. असं नाही हार मानायची. Rise up in Christ's name. येशूंच्या नावात, ख्रिस्ताच्या नावात वर यायचं. हिम्मत ना छोडो, तुम हिम्मत ना छोडो. For he rose for you. कारण येशू तुझ्यासाठी परत जीवन झालेत. Bible says बायबल म्हणतं in Job chapter 36 verse 11, योबाचा 36वा अध्याय 11वं वचन you are made to live, not to die. तुला जगाला लावलेलं आहे, मरायला नाही. Not to die like a dry branch. आणि तुला एखाद्या वाळलेल्या फांदीसारखं मरायला नाही निर्माण केलं, तुला जगायला निर्माण केलंय. You are made to roar, not to wither away. तुला गरजाला निर्माण केलेलं आहे, असं घाबरट बनायला नाही. Jesus came to fill your life. येशू तुझं जीवन भरायला आले That will never run dry. आणि ते कधी सुक नाही होणार. The water that you drink may make you thirsty again. जे पाणी तू पितोयस त्या पाण्यातनं तुला परत तहान लागू शकते आणि लागणारच आहे. But the water that Jesus gives you पण जे पाणी तुला येशू देतील will be a fountain of everlasting flowing from you. सनातन जीवनाचा झरा बनवून ते पाणी तुझ्यात वाहतच राहील. You will never thirst again. मग परत तुला कधी तहान लागणार नाही. कधी येशूंचं पाणी पिऊन तर पहा, कधी येशूंकडे येऊन तर पहा. Don't exit the earth without a fight. पृथ्वी सोडून लढा दिल्याशिवाय जाऊ नका. Let heaven cheer over you. स्वर्गाला आनंद होऊ दे तुझ्या विषयीनं की शाबास हा माझा आहे. Let hell panic over your आणि name. नरकाला गोंधळू दे तुझ्या नावावर की बापरे हा धोका आहे. You are not a dry bone anymore. तू वाळलेलं हाड नाहीयेस आता. You are a divine breath in motion. तुझ्यामध्ये दैवी श्वास आहे, चालता फिरता. If you have got Jesus, जर तुझ्याकडे येशू आहे, you have got life. जीवन आहे. A येशू person who पाया. has life does not fear death. ज्याच्याकडे जीवन असतं ना तो मृत्यूला घाबरत नाही. That is full stop. पूर्णविराम असतो तो, पूर्णविराम. Don't die before you live. तुम्ही जगण्या अगोदर मरायला कुठे निघाला? Don't quit before you shine. आणि चमकण्या अगोदर हार कशाला मानताय? अशी हार नाही मानायची. आधी नीट जगून तर घे. Enjoy life. मजा कर. Bible says बायबल म्हणतं even lions fall out. सिंह सुद्धा त्यांना वाण पडेल. They will live in lag. सिंहांना पण वाण पडेल. But God's children will flourish. वाण पडेल म्हणजे सिंहांना पण कमी पडेल, पण देवाच्या मुलांना काही कमी पडणार नाही. ते भरभराटीला येणार. God- कारण ते बोललाय God will feed them in the wilderness. देव देवाच्या मुलांना रानात पण खायला घालेल. रानात पण. The devil steals, सैतान चोरतो, but Jesus restores with interest. येशू व्याजा सगट परत देतो. येशू Your life is no more owned by death. तुझं जीवन आता मृत्यूच्या मालकीचं नाहीये. It's powered by Jesus Christ. तुझं जीवन येशूंच्या सामर्थ्यावर आहे. Faith is your fight every day. विश्वास तुझी रोजची लढाई आहे. Every day fight the fight of faith. रोज विश्वासाचं युद्ध करा. Life is your reward. जीवन तुझं प्रतिफळ आहे. The wicked will vanish. दुष्ट लोक एके दिवशी नाहीसे होणार. In a breath they will vanish. एका श्वासात दुष्ट लोक नाहीसे होतील. तुम्ही म्हणाल अरे अभी था गया आ गया. The righteous will rise नीतिमान वर येणार and they will shine आणि चमकणार. because they always praise God. कारण नीतिमान नेहमी देवाची स्तुती करतात. तर नीतिमान वर येणार
आणि नीतिमान चमकणार. You don't need perfect strength तुम्हाला परिपूर्ण शक्तीची गरजच नाही. in this world. या जगात तुम्हाला डोले शोले करून परिपूर्ण ताकदीची काय गरज नाही. You need just perfect trust in मग God. कसली गरज आहे? देवावरच्या परफेक्ट विश्वासाची गरज आहे. बस. डोले शोले भले तुम्ही कसरत करायला करा, काही मनाई नाही, पण बाकी देव पाहिजे. You don't need perfect wisdom to survive on this असं earth. परफेक्ट ज्ञान वगैरे आपल्याला नकोय या जगामध्ये आपला निभाव लागायला. You need perfect trust in God. देवाचा परिपूर्ण विश्वास पाहिजे. बस. मग Praise आपलं God. शिक्षण कमी असेल तरी आपला निभाव लागेल. का? का अतिविद्वान देव माझ्या बरोबर आहे. संपला, विषयच संपला. Praise God. There is a beautiful, perfect story of a woman एक सुंदर परिपूर्ण परफेक्ट एका स्त्रीची कहाणी आहे, who everyone gave up, जिच्यावर सगळ्यांनी हार मानली, but she refused to die. पण तिने मात्र मरायला नाकारलं की मी नाही मरणार. She said, I will not die before my ती time. म्हटली माझ्या ठरलेल्या वेळे अगोदर मी नसते मरत, मी नाही मरणार. She was not ready to give up on herself. ती हारच मानायला तयार नाही स्वतःवर. This was the woman who said, I am not dying. आणि हीच ती स्त्रीची म्हणाली मी नाही मरणार. I'm not dying today. मी आज मरत नाही, मी मरणार Every नाही. day she said. रोज ती असं म्हणायची मी Because मरणार नाही. 12 years she suffered from bleeding trouble. का 12 वर्ष तिला रक्तस्रावाचा त्रास होता माहित आहे. Mark 5 tells us this beautiful story. मागचा 5वा अध्याय आपल्याला ही सुंदर कथा सांगत आहे. Long ago, खूप वर्षांपूर्वी, before there were many libraries, अनेक वाचनालय जेव्हा नव्हती तेव्हा, before Google had come up, गुगल गुरु येण्या अगोदर जेव्हा गुगल नव्हतं तेव्हा, before mobile phones came up, हे मोबाईलचे फोन जेव्हा नव्हते तेव्हा, even before shoes and great things were invented, म्हणजे बूट म्हणा, शूज म्हणा, महान महान गोष्टी या सगळ्यांचं उत्पादनही जेव्हा नव्हतं before तेव्हा, great doctors came up, मोठे महान डॉक्टर सुद्धा जेव्हा नव्हते तेव्हा, there was this woman in a village, एक गावात होती बाई. and that village name was Capernaum. त्या गावाचं नाव होतं कफरनहूम गाव. Everyone knew her, सगळे तिला ओळखायचे बर का, but not because she was rich or famous. पण ती श्रीमंत आणि प्रसिद्ध होती म्हणून नाही. They must have called her bleeding auntie. तिला सगळेजण असं नाव ठेवून हाक मारत असतील, बघ ती रक्तस्रावी काकू आली, आंटी आली, रक्तस्रावी Bleeding आंटी. auntie. रक्तस्रावी काकू आल्या, आंटी आल्या बघा. They mocked her every day. आणि रोज तिची मस्करी सगळे करत असतील. Not a nice name, isn't it? ना चांगलं नाही, रक्तस्रावी आंटी, रक्तस्रावी काकू आल्या, हे काय चांगलं आहे का? But that's what gossip does. पण चांभार चौकशान चुगल्या हेच करतात. She had been sick for 12 long years. 12 वर्ष ती आजारी होती राजा. She had tried every doctor in town. आणि गावातल्या सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन आली. When Dr. A failed, she went to Dr. B. डॉक्टर ए कडनं होईना, मग डॉक्टर बी कडे गेली. When Dr. B failed, she went to Dr. C. डॉक्टर बी कडनं होईना, मग डॉक्टर सी कडे गेली. They all said, we can't help you. सगळेच्या सगळे म्हणाले नाही आम्हाला नाही तुला मदत करता येणार. They all took her money, आणि सगळ्यांनी पैसे मात्र बरोबर घेतले की या उपचाराचे एवढे पैसे झाले. gave her some pills, gave her some powder, काहीतरी गोळ्या खायला लावल्या, काहीतरी पावडर खायला लावली, but nothing worked. पण बाई काय बरी झाली नाही. She was very tired. दमली दमली बाई दमली. She had become very weak. असली दमली की एवढी अशक्त झाली. She was broke and getting worse. आणि तिचे पैसेही संपले. आणि 12 वर्ष रोज ब्लिडिंग, रोज रक्तस्राव, त्या बाईत काय राहणार आहे मला One day सांगा. she said, enough is enough. मग एके दिवशी ती म्हटली बस म्हणजे बस. She heard people whispering तिनं लोकांकडनं ऐकलं, थोडंसं तिच्या कानावर आलं. as she was walking in the market. ती बाजारात कुठे गेली होती तेव्हा तिच्या कानावर आलं Did you hear about this great man named Jesus? की हा जो एक मोठा व्यक्ती, महान व्यक्ती आहे, येशू, त्याचं नाव आहे, ऐकलंय का? He heals people. आणि हे येशू म्हणे लोकांना बरं करतात, The blind see. आणि अंधांना दिसायला लागतं म्हणे, The crippled are walking. लुळे लंगडे पांगळे चालायला लागलेले आहेत. And she thought, मग तिने ऐकली तर तिनं ऐकलं तर तिला वाटलं I don't need a speech. मला काय कुठल्या भाषणाची गरज नाही, I don't need a motivational talk. आणि मला काय प्रेरणादायी वगैरे भाषणाची गरज नाही. I just need to meet him. मला फक्त जाऊन या येशूंना भेटायला हवं एवढं मला या लोकांच्या कुजबुजीतनं कळलेलं आहे. Even if I cannot talk to him, आणि जरी जाऊन मला येशूंशी बोलता आलं नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. if he's a great healer, जर येशू एवढे महान आरोग्यदाता आहेत की ते अंधाऱ्यांना दृष्टी देत आहेत, लंगड्यांना चालवत आहेत, I just need to touch his robe तर मी जाऊन फक्त येशूंच्या जग्याच्या काठाला हात लावला तरी माझं काम होईल and I will be healed. आणि मी बरी होईल, But I will not die. पण मी नाही मरणार. So she ran मग गेली धावत. though she was very weak. एवढी अशक्त होती बोला रक्तस्रावामुळे, पण तरी धावत धावत गेली. She ran though she was very dizzy. एवढी ती म्हणजे अशी चक्कर चक्कर आल्यासारखं होत असेल, एवढा अंगावरनं रक्त जाते म्हटल्यावर काय राहणार आहे त्या बाईमध्ये, तरी गेली, पळत गेली, पळत. And she pushed through the crowd आणि लोकांच्या गर्दीतनं वाट काढत गेली. like a woman going after the last
fruit in the market. जसे एखादी बाई बाजारात असलेल्या शेवटच्या फळाला घ्यायला जात असेल असं. She said, I won't miss it this ती म्हणली, time. नाही या वेळेला मी नाही राहून जाणार, या वेळेला मी संधी साधणारच आहे. She thought in her heart, तिनं हृदयात विचार केला असेल, if I can touch the edge of the garment. बस जाऊन येशूंच्या झग्याच्या काठाला जर हात लावता आला ना, She didn't say, I may be healed. मी कदाचित बरी होईन असं नाही म्हणाली. I will be मी healed. बरी होणारच, मेरी बाथी बन जाएगी बस. You should say, तसं तुम्ही म्हणायचं, I'm coming for the meeting मी सभेला येत आहे, and I know I shall be healed. मला माहित आहे मी बरी होणार I आहे, shall be blessed. मला माहित आहे मला आशीर्वाद मिळणार, I shall flourish. मी भरभराटीला, मी येशूंच्या सभेला चालली आहे. येशूंच्या, फॉर युअर इन्फॉर्मेशन, She didn't- मी येशूंच्या सभेला चालली आहे. She didn't ask for permission. तिनं परवानगी वगैरे नाही मागितली She कोणाची, didn't scream for attention. काही ओरडली पण नाही की अहो लक्ष द्या, मी बाई माणूस आले, लक्ष द्या. नाही. She reached and touched Jesus. लोकांच्या गर्दीतनं जाऊन पोचली येशूंपर्यंत And she just touched the edge of आणि his जाऊन garment. असं काठाला स्पर्श केला. Power left Jesus. सामर्थ्य येशूंमधून बाहेर आलं. Jesus stopped येशू थांबले. like someone pulled his power plug. जसे एखाद्या माणसाने येशूंमधनं सामर्थ्याचा प्लग खेचला असेल असं येशूंना ते कळलं. He said, who touched me? येशू थांबले आणि म्हणाले, कुणी रे मला हात लावला? One disciple named Peter looked at Jesus and said, एक शिष्य होता येशूंचा माझ्या नावासारखा, पीटर. तो म्हणाला, is this some kind of joke, Lord? काय गुरुदेव तुम्ही विनोद करताय का? Everyone is touching you. सगळेच तुम्हाला धक्काबुक्की करून हात लावतायत. But Jesus said, येशू म्हटले, no, Peter. अरे असं नाही रे पीटर, Someone touched me in faith. कोणीतरी विश्वासाचा हात लावलाय. Someone came in the meeting with faith. कोणीतरी मीटिंगला विश्वास घेऊन आलाय. Somebody shouted with faith. कोणी विश्वासाने आरडाओरडा करून मागताय. Someone prayed in faith. कोणी विश्वासाने प्रार्थना केली, माझ्या लक्षात आलंय. Somebody raised their hand with faith. कोणीतरी विश्वासाने हात वर केला रे पीटर. Somebody opened their mouth and said, Jesus, by faith, कोणीतरी विश्वासाने तोंड उघडून माझं नाव घेतलंय रे. they will get their blessing त्यांना tonight. त्यांचे आशीर्वाद आज रात्री मिळणार. म्हणून मी विचारलं, मला हात कोणी लावला? आता कळलं का पीटर? The woman fell at his feet. मग ती रक्तस्रावी बाई जाऊन येशूंच्या पायाशी पडली. She was shaking. हादरायला लागली, थरथरायला. It was me, my Lord. मी गुरुदेव, मी हात लावला. Jesus smiled and said, येशू हसले आणि तिला म्हणाले, daughter. मुली. Oh, somebody called her daughter. कोणीतरी तिला मुली म्हणून हाक मारली. Everybody was mocking her. सगळे तिची मस्करी करत होते. Jesus called her daughter. येशूंनी तिला बोलवलं आणि म्हटले, मुली, बेटा. बेटा आपण म्हणतो ना बेटा. येशू तिला म्हटले, बेटा, Your faith has healed you. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलंय. Go in peace. जा शांतीने. She could have died. बाई मेली असती. With the mocking of the people, she could have died. लोकांच्या मस्करी खलास झाली असती बाई. But But- meeting Jesus, she lived. येशूंना भेटून जगली बाई. She said, I shall not die, आणि म्हणाली, मी नाही मरणार, but I will live मी अशी नसते मरत, मी जगणार आहे. and tell the whole world what God has done for me. अख्ख्या जगाला सांगेन मी देवाने काय केलंय माझ्या. Even today she is speaking. आज पण ती बोलतीये. After 2000 years, she 2000 is speaking. वर्षांनंतर आज पण ती बाई बोलतीये. विश्वास बोलतो राजा. Even now she is speaking. आज पण रक्तस्रावी बाई बोलते. Trust my Jesus, she says. माझ्या येशूंवर विश्वास ठेवा असं तुम्हाला म्हणते. And she says, you will not die. आणि म्हणते, तुम्ही पण नाही Your मरणार. sickness will not take you to the early grave. तुझा आजार पण तुला लवकर कबरेत नाही नेणार बेटा. मी बरी झाले, तू पण होशील. Doctors will take away your money, डॉक्टर तुझा पैसा घेतील, but Jesus will give you free healing. येशू तुला फुकट बरं करतील. She didn't wait for an appointment. तिने अपॉइंटमेंटची वाट नाही पाहिली की मला कोणतरी अपॉइंटमेंट द्या येशूंना भेटाय. नाही नाही, She met the appointment. तिने स्वतः अपॉइंटमेंट करून घेतली की मी काही करून आज येशूंना भेटणार आहे. She didn't die with sickness. मेली नाही आजारात, She lived with a story to be told even for 2000 years. जगली. 2000 वर्षांपर्यंत आस्था गायत तिची कथा सुनावण्यासाठी ती बाई तेव्हा जगली आणि आजही जगतीये. आमच्या उपदेशातनं जगतीये. Don't give up because the crowd is thick. हार मानू नका. लोकांचा लोंढा आला, गर्दी खूप झाली, तू कशाला हार मानतो? Don't quit because others say it's too late. बाकीचे लोक म्हटले नाही नाही आता नाही होणार, खूप उशीर झाला. अरे पण तू कशाला हार मानतो? Don't listen to the voices that say you are finished. जे लोक असं म्हणतात आणि वाण्या म्हणतात की तू खलास झाला,
अरे पण तू कशाला त्यांचं ऐकतो? Even if you have to crawl and come to church, come, because you will go home walking. रांगत जरी चर्चला यावं लागलं, रांगत ये चर्चला, कारण घरी जाताना तू चालत जाणार आहेस. हे येशूंचं चर्च आहे. Don't die in the line. रांगेत मरू नको. Fight your way to the answer. तुझा मार्ग काढून उत्तर घे. If your faith can stretch, जर तुझा विश्वास तुला ताणता येत असेल, God's power will reach you tonight. ताण तो विश्वास. त्या ताणलेल्या विश्वासात आज रात्री तुला देव भेटेल, जो त्या बाईला तेव्हा भेटला. Can your faith stretch tonight? आज रात्री तुला तुझा विश्वास तेवढा ताणता येईल. Then God's hand will stretch towards you. समजलं मग? देवाचा हात पण तुझ्यावर तेवढा वाढता येईल. तू विश्वास ताण, देव त्याचा वाढता हात तुला देईल. One mother brought a 7-year-old son. एका आईनं आपला 7 वर्षाचा लहान मुलगा आणला. He had polio. पोलिओ झाला त्याला. The boy never walked तो straight. मुलगा कधी सरळ चालला नाही. The doctors had given up on him. डॉक्टरांनी हार मानली. But on that one Saturday, पण एका शनिवारी in the last prayer, शेवटच्या प्रार्थनेत Jesus touched him. येशूंनी त्याला स्पर्श केला. His legs straightened. त्याचा पोलिओचा पाय सरळ झाला And he was pulling his mother आणि तो त्याच्या आईला खेचायला लागला. because she was carrying him. का आई त्याला उचलून घेऊन आलेली. And he was pulling her. तर आईला खेचायला लागला तो. Put me down. मला खाली ठेव, खाली Put ठेव, me down. मला खाली ठेव. Mother said, wait. आई म्हटली थांब जरा, It is prayer time. प्रार्थना चालली आहे, Be silent. शांत बस. He said, I cannot be silent. तो म्हणला मी नाही शांत बसू शकत, Put me down. मला खाली ठेव. She said, if I put you down, you will ती fall. म्हणली खाली ठेवलं तर पडशील. He said, no, I want to go तो down. म्हणतो नाही मला खाली ठेव, मला जायचंय खाली. She said, okay, fall then. ती म्हटली ठीक आहे मग पड. She put him down. तिनं खाली ठेवलं He त्याला. didn't fall, he stood. तो पडला नाही, उभा राहिला, उभा राहिला व्यवस्थित. हे काय आहे? हे येशू आहे. This is Jesus. ये क्या हो रहा है? ये जीसस है. Don't just sit and suffer all your life. बसल्या जागी आयुष्यभर त्रास नका सोसू. Press and touch the robe. जरा वाट काढ आणि जग्याला हात लावून ये. नाही लोक खूप होते, मला नाही जमलं. वाट काढायची होती तू. No, it was raining heavily. I couldn't come. खूप पाऊस पडत होता, मला नाही जमत. मग पाऊस पडणार, पावसाळा आलेला आता, मग पावसाळ्यात यायचं नाही का? You're not done till God says so. जोर देव तुझ्यावर हार मानत नाही, तुझी स्टोरी संपलेली नाही. देव बोलू दे मला की संपलं, मी म्हणेन संपलं. And God will never say so. आणि देव कधीच असं म्हणणार नाही की जयश्री संपलं. नाही. If others take your money, दुसऱ्यांनी जर तुझा पैसा घेतला, let Jesus give you life. येशूला तुला जीवन देऊ दे ना. भले दुसऱ्यांनी तुझा पैसा घेतला, जीव तर नाही घेतला ना. येशू जीवन देतील. She didn't die with a disease. ती नाही मेली तिच्या आजारात, She lived with a deliverance. सुटकेनं जगली. फरक आहे. आजारात मरणं आणि सुटकेनी जगणं हा जमीन आसमानाचा फरक आहे. Father, we stand before you today, देव बाप्पा तुझ्या समोर आम्ही उभे आहोत, not as people defeated, हरलेली लोक म्हणून नाही, but as people destined of God. तर देवाने नेमलेली लोक म्हणून. We thank you that your word is alive. तुझे आभार मानतो की तुझा शब्द जिवंत आहे. We thank you that your word says we shall not die but live. तुझा शब्द म्हणतो की आम्ही मरणार नाही, आम्ही जगणार, म्हणून तुला धन्यवाद. So right now, त्यावेळेला I declare over this congregation, या आलेल्या लोक समुदायावर मी घोषित करतो, no one here will die before their time. इथे आलेला एकही माणूस त्यांच्या ठरलेल्या वेळे अगोदर मरणार नाही. No calling will be buried. कोणीही असा पुरला जाणार नाही. No dream will stay in the grave. कुणाचंही स्वप्न कबरेत पुरलं जाणार नाही. कुणाचंही पाचारण पुरलेलं राहणार नाही. No voice will go silent. एकही वाणी शांत होणार नाही. Let every heart here rise in faith. प्रत्येक हृदयातलं विश्वासात वर येऊ दे. Let every soul who feels forgotten here, ज्या प्रत्येक जीवाला इथे असं वाटतंय की मला सगळे विसरले, मला देव पण विसरला, let them hear your whisper त्यांना आज तुझी कुजबुज ऐकू येऊ दे. that son you will live की मुला तू जगणार आहेस and you will speak my glory. आणि तू माझा गौरव बोलणार आहेस. Father, we cancel every lie of the enemy. देवबाप्पा आम्ही शत्रूचा सगळा खोटेपणा रद्द करतो. We break off fear, आम्ही भीती तोडतो, despair,
आणि नाराजी तोडतो, and sickness आजार बाजार तोडतो, and hopelessness. निराशा तोडतो. Let your breath come upon every dry places. तुझा श्वास प्रत्येक वाळलेल्या जागेत येऊ दे. Let divine life flow again. दैवी जीवन परत वाहू दे. Let testimonies rise from pain. परत वेदनेतनं साक्ष निर्माण तयार होऊ दे. ही साक्ष वेदनेची सरली अजून नाही. Let praises rise from pressure. दबावातनं स्तुती येऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात ते रक्त क्रुसावरचे सुकले अजून नाही. The devil wants to seal your fate. सैतानाला तुमच्या आयुष्यावर शिक्कामोर्तब करायचंय. He says, stay down, सैतान म्हणतोय खाली जा, stay poor, गरीब राहा, fight with everybody. सगळ्यांशी भांडत राहा. But Jesus says, पण येशू म्हणताय don't fight with anyone. बाबा कुणाशी भांडू नको. I have come मी आलोय to give you life. तुला जीवन द्यायला. You will not lie down in the grave. तू नाही असा कबरेत जाणार. You will rise. तू वर येणार, तू वर येणार. आमेन, आमेन, आमेन. Say, I trust God. म्हणा माझा देवावर विश्वास आहे. Say, I will come out of the loss. म्हणा माझ्या नुकसानातनं मी बाहेर येणार आहे. I am telling you, मी सांगतोय ना, you will not lie in the casualty ward. मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही नाही असे खितपत राहणार. You will not lie in the ICU तुम्ही ward. नाही आयसीयूत जाणार. You will walk out of the darkness. तुम्ही अंधारातनं बाहेर येणार You will आहात. walk out of that hospital. तुम्ही त्या दवाखान्यात बाहेर येणार You आहात. will walk out of that weak places. तुम्ही त्या अशक्त त्या जागांमधनं बाहेर येणार आहात. You will walk like a lion. आणि तुम्ही सिंहासारखे चालणार आहात. There shall be no loss of life, अजिबात जीवनहानी होणार नाही. only gain. फक्त फायदा. The one who has God, ज्याच्याकडे देव आहे he comes to a glorious end. तो वैभवशाली अंताकडे येतो. But the one who has no God, पण ज्याच्याकडे देवच नाही his end is grievous. त्याचा अंत भयानक आहे. कारण स्वामी तिन्ही जगाचा येशू विना भिकारी. Say like David, दाविदासारखं बोला. I shall not die, मी नाही म्हणणार, but I shall live मी जगणार आहे. to give testimony after testimony साक्ष द्यायला जगणार आहे. मी साक्षीवर साक्ष देईन, साक्षीवर साक्ष देईन. of what Jesus did for me. येशूंनी माझ्यासाठी काय केलंय ते मी सांगेन. I'm not done. माझं अजून संपलेलं नाहीये. I'm not buried. मी अजून पुरलेला नाही. I'm not forgotten. मी अजून विसरलेला नाहीये. God is with me, देव माझ्या सोबत and I will rise. मी वर येणार आहे. My voice will not be silent. माझा आवाज नाही शांत होणार. My story will not be माझी wasted. कथा नाही वाया जाणार. My life will not be stolen. माझं जीवन नाही चोरलं जाणार. I live to give God glory. मी देवाला गौरव द्यायला जगत आहे. In Jesus' name, येशूच्या नावामध्ये nobody can bury my destiny. कोणी माझ्या ठरलेल्या दिशेला काढू नाही शकत. My future is not in the hands of the माझं devil. भविष्य सैतानाच्या हातात नाहीये. My life is not in the hands of माझं man. जीवन माणसांच्या हातात नाहीये. No devil can bury me before my time. एकही सैतान माझ्या वेळेअगोदर मला पुरू नाही शकत. God gives me resurrection power. देवाने मला पुनरुत्थानाचं सामर्थ्य दिलंय. My enemy, you will see me rise again. माझे शत्रू मला वर येताना पाहणार आहे. No power can keep me low. एकही सामर्थ्य मला खाली नाही ठेवू शकत. No power of hell can tie me down. एकही नरकातलं सामर्थ्य मला बांधू नाही शकत. No power of darkness can keep me एकही caged. अंधाराची शक्ती मला शांत नाही ठेवू शकत. Say, I will rise. म्हणून मी वर येणार. I will prosper. मी समृद्धीला My येणार. family will rise. माझा परिवार वर येणार. My family will be blessed. माझी फॅमिली आशीर्वादित होणार. We will come out of debts. आम्ही कर्जातनं बाहेर पडणार. We will rise like a mighty tree, आम्ही महान झाडासारखे बहरणार. planted by the rivers of water. त्या नदीच्या पाण्याशेजारी लागलेलं माझं डोलदार झाड असेल. This shall be my life. आणि हे माझं जीवन असेल. Because this is my time. कारण ही माझी वेळ आहे. Because this is my season. कारण की हा माझा ऋतू आहे. Because this is my night. कारण ही माझी रात्र आहे. This is my rising. आणि हे माझा उत्कर्ष आहे. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Praise God. हालेलुया. Rise up now. आता उठा. Something glorious is definitely going to happen tonight. Just believe in God. Believe the beautiful name of Jesus. That name given by God to the whole world. काहीतरी गौरवशाली वैभवशाली काम नक्कीच आज तुमच्या जीवनात होणार आहे. फक्त देवावर विश्वास ठेवा. त्या वैभवशाली नावावर विश्वास ठेवा बेटा. Jesus means येशू म्हणजे Savior. तारणारा.
He will save his people from their sins. तो त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारेल. Jesus came just for you. येशू फक्त तुझ्यासाठी आले. Jesus did not come for animals. येशू जनावरांसाठी आलेले नाही. Jesus did not come for trees. येशू झाडांसाठी निसर्गासाठी आलेले He नाही. came for mankind. येशू मानव जातीसाठी तुझ्यासाठी आलेले आहेत. He came for all languages, येशू सर्व भाषीय लोकांसाठी आले. for all countries, सर्व देशांसाठी आलेत. for all tongues and caste and सर्व creed. भाषीय सर्व जातीय लोकांसाठी येशू आलेत. He who finds Jesus will find benefit in him. ज्याला येशू सापडतील त्याला येशूंकडून लाभ सापडेल. जिसने येशू पाया उसने सब पाया. Are you ready तयार आहात to receive a divine touch from him? दैवी स्पर्श त्याच येशूंकडून घ्यायला तयार आहात. Since he is alive, येशू जिवंत असल्यामुळे you can call on him तुम्ही येशूंना हाक मारू शकता and he will come to your आणि rescue. येशू तुला वाचवायला पण येतील. Are you ready? तयार आहात Shall we all cry out to God? सगळ्यांनी मिळून रडून त्याचा धावा करायचा. Yes. Then raise one hand towards heaven. मग एक हात वर करा. चला One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा And cry out. आणि रडा. Stretch your faith विश्वास ताणा. as much as you can. जेवढं होईल तेवढं विश्वास ताणा. The more you stretch your faith, जेवढा तुम्ही विश्वास ताणाल the quicker you will reach Jesus. तेवढे पटकन येशूंपर्यंत पोचाल. Are you ready? तयार आहात? Then cry out to Jesus चला now. मग येशूं समोर आत्ता आरडा ओरडा Come on, करा. pray with me. प्रार्थना करा माझ्या मागून Say, सगळ्यांनी. "My God." म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धु. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Lord Jesus, प्रभू येशू I'm in a terrible mess. माझी परिस्थिती भयानक आहे. I don't know what to do. मला समजतच नाही मी काय करू. I'm surrounded in darkness. मी एवढा अंधाराने घेरलोय. I'm living in the cave like David. मी दाविदासारखं गुहेत जगत I आहे. don't see any hope. मला कुठे आशा दिसत नाही. But पण my trust is in you. माझा विश्वास तुझ्यावर आहे. My faith is in you. माझा विश्वास तुझ्यावर आहे. Jesus, येशू come into my heart. माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. Touch me, Lord. मला स्पर्श कर प्रभू. I am touching you. मी तुला स्पर्श करत आहे. You touch me. तू मला स्पर्श कर. I'm touching you in faith. मी विश्वासाने तुला स्पर्श You करत आहे. touch me with your intention. तूही तुझ्या स्पर्शाने आज मला मोहित कर. And you heal me. मला आरोग्य दे. You deliver me. तू मला सुटका दे. You bless me. तू मला आशीर्वाद You दे. answer me. तू मला उत्तर दे. I will walk straight. मी सरळ चालीन. I will not walk wayward. मी नाही वाकड्या मार्गाने I will चालणार. follow you. मी तुझ्या मागे चालीन. If you only bless me. जर फक्त तू मला आशीर्वाद दिला तर माझं जीवन तुझं आहे. Jesus is coming right येशू येत now. आहेत आता या वेळेला. He is coming right now. येशू आता या वेळेला येत आहेत. Where you are, He is coming. जिथे कुठे तू आहे तिथे येशू येत आहेत. Jesus is touching you right now. येशू तुला आता स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command you मी आज्ञा करतो. in the name of Jesus. येशूंच्या नामात Leave. सोड. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नामामध्ये. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नामामध्ये. Every sickness go in प्रत्येक Jesus' आजार name. येशूंच्या नावात जाऊ दे. Every pain go in Jesus' सगळ्या name. वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये It's happening. होत आहे. It's happening. हे होत आहे. Your cry is reaching to Jesus. तुमचं रडणं येशूंपर्यंत पोहोचत आहे. Your cry is reaching God. तुमचं रडणं देवापर्यंत पोहोचत He आहे. is answering you now. देव तुला आता उत्तर देत He आहे. is touching you now. येशू तुला आता स्पर्श करतायत. Something powerful is happening in काहीतरी your body. सामर्थ्यवान तुझ्या शरीरात होत It's आहे. happening right आता now. या वेळेला होत आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालंय Lord Jesus, I pray. प्रभू येशू मी प्रार्थना करतो Touch them right त्यांना now. आता स्पर्श कर And let their tumor vanish in आणि Jesus' ते name. ट्यूमर येशूंच्या नावात निघून जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात Arthritis. संधिवात People suffering with ज्या arthritis. लोकांना संधिवात झालाय Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. It's happening. घडत आहे. That pain is leaving. त्या वेदना जात आहेत. That pain is leaving. त्या वेदना जात आहेत. Somebody is having lumps in the body. एका माणसाच्या शरीरावर गाठ आहे. Lord Jesus, प्रभू येशू touch those lumps त्या सगळ्या गाठींना स्पर्श कर and heal them. आणि आरोग्य दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. People who cannot lift up hands. ज्या लोकांना हात उचलता येत नाही. There is a shoulder dislocation. काही लोकांचे खांदे हललेले आहेत. Lord Jesus, touch them now प्रभू येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. See, it's happening. घडत आहे. It's happening. घडत आहे.
Call, call, call. सगळ्यांनी त्याचा धावा करा करा. Call on the name of Jesus. सगळ्यांनी येशूंच्या नावाचा धावा करा. Call on the name of सगळ्यांनी Jesus. येशूंच्या नावाचा धावा करा. My Jesus will let you live माझे येशू तुला जगू देतील, victorious life, विजयी जीवन देतील, a healthy life, आरोग्यवान जीवन a देतील, blessed life, आशीर्वादित a जीवन देतील, fullness of life. आयुष्य भरभरून देतील In Jesus' name. येशूंच्या नावात. Why live like a beggar? कशाला भिकाड्यासारखं जगायचं? Why live like a animal? कशाला जनावरांसारखं जगायचं? God wants you to live a quality life. देवाची इच्छा आहे तू चांगलं जीवन जगावं. Live in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये Headache. डोकेदुखी, People suffering with headache. ज्या लोकांना डोकेदुखी आहे, Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात फरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात फरे व्हा. In the name of Jesus. येशूंच्या नावात Stomach pain. पोटातल्या वेदना Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ देत. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Cancer. कॅन्सर, People suffering with ज्या cancer. लोकांना कॅन्सर झालाय, Be gone in Jesus' येशूंच्या name. नावात तो जाऊ दे. Tuberculosis. क्षयरोग Be healed in the name of येशूंच्या नावात Jesus. बरा होऊ दे. Thank you, Lord. धन्यवाद Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Bleeding trouble. रक्तस्रावाचा आजार, Lord Jesus, I pray. प्रभू येशू मी प्रार्थना करतो, Touch these women या सगळ्या बायकांना स्पर्श who have कर. bleeding trouble मुलींना, बायकांना ज्यांना रक्तस्राव and होतो, heal them त्यांना स्पर्श करून त्यांना in the आरोग्य दे. name of Jesus. येशूंच्या नावामध्ये, In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Crippled, लंगडे पांगडे start walking in Jesus' name. येशूंच्या नावात चालायला लागू देत. Rise up in the name of Jesus. येशूंच्या नावात उठा. Those who have problem in the back, त्या लोकांच्या पाठीला काही आजार आहे, spinal cord injury, पाठीच्या कण्याला काही आजार आहे, be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. In the name of Jesus, be येशूंच्या healed. नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Now you devil आता सैताना who is troubling the जो people, लोकांना त्रास देतो, I command you in the तुला name मी of आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात. Leave. सोड. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. In the name of Jesus. खबरदार आलास तर सोड येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात सोड. Leave, you devil. सोड सैताना. See, the devil is going. सैतान चालला The बघा. devil is going. तो सैतान चालला. All his work is finished सगळी now. सैतानी कामं आता संपली. All the divination power, तंत्र मंत्र विद्या, all the witchcraft सर्व power, चेटूक करणी leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Come on, you also say. चला तुम्ही पण म्हणा. Say, devil, leave me in Jesus' name. सैताना मला येशूंच्या नावात सोड. Devil, leave me in Jesus' सैताना name. मला येशूंच्या नावात सोड. Witchcraft power, leave me in Jesus' चेटूक name. करणी येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Demonic power, leave me in Jesus' name. सैतानी शक्त्या मला येशूंच्या नावात सोडून जाऊ Leave दे. in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Say, curses, leave me in Jesus' name. शाप मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Say, fear, leave me in Jesus' भीती मला name. येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Confusion, leave me in Jesus' गोंधळ मला name. येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Poverty, leave me in Jesus' दारिद्र्य name. येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद It येशू. is happening घडत आहे now. आता. You are being released in the name of तुम्हाला Jesus. सुटका मिळत आहे येशूंच्या नावात. Thank you. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, म्हणा Jesus. धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Lord, प्रभू, whatever they want, give it to त्या them. लोकांना जे काय हवंय ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती त्यांना बढती दे. Those who need a house, give them a ज्यांना house. घर हवी त्यांना घर दे. Father, bless them दे all. बाप्पा त्यांना आशीर्वादित करून भरभरून काढ. Those who want 2-wheelers, 4-wheelers, bless them, ज्यांना Lord. 2-3-4 चाकी गाड्या हव्या त्यांना गाड्या दे. Those who want to go abroad, help them, ज्यांना Lord. फॉरेनला जायचं आहे त्यांना मदत कर. Those who want to start a business, help them, Lord. ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना ती मदत कर. Those who are troubled in their business, Lord, ज्यांच्या व्यवसायांमध्ये काही त्रास आहे remove them from that trouble. त्यांना त्या त्रासातनं बाहेर काढ. Let their business flourish once again. त्यांचा व्यवसाय परत एकदा समृद्ध होऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Flourish in the name of Jesus. येशूंच्या नावात समृद्ध व्हा. Prosper in the name of Jesus. येशूंच्या नावात भरभराटीला या. Rise up in the name of Jesus. येशूंच्या नावात वर या. Rise in your life in Jesus' name. येशूंच्या नावात तुझ्या आयुष्यात उत्कर्षाला ये. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Father, दे बाप्पा. all those people who are in vices, ज्या लोकांना काही व्यसन आहे heal them in Jesus' name. त्यांना आरोग्य दे येशूंच्या नावात. Let them stop drinking. त्यांनी दारू पिणं सोडावं. Let them stop chewing त्यांनी tobacco. तंबाखू खाणं सोडावं. Let them stop taking drugs. त्यांनी ड्रग्ज घेणं सिगरेटी फुकणं सोडावं. Let them stop having wrong friendship चुकीच्या पद्धतीची मैत्री त्यांनी सोडावी and bless them, my आणि master. त्यांना आशीर्वादित कर दे बापा. Thank you, Lord. धन्यवाद In धन्यवाद. Jesus' name I येशूंच्या नावात मी मागतो Amen and amen. म्हणून and तू माझा ऐक. amen. आमेन
आमेन. Praise the Lord. देवाला Give a धन्यवाद. big clap to Jesus. एक जोरात येशूसाठी आता टाळी वाजवा. Now don't worry. आता काळजी करू नका. God is for you. देव तुझ्यासाठी आहे. But walk straight. पण सरळ चालायचं. Talk proper. खोड्या काढायच्या नाही, नीट बोलायचं. No cheating, no lying, no कुणाला fighting. फसवायचं नाही, कुणाशी खोटं बोलायचं नाही, कुणाशी भांडायचं नाही. Just trusting in God. केवळ देवावर विश्वास ठेवायचा आणि चालायचं. God will make your path straight. देव तुमचा मार्ग सरळच करेल He will line up with blessings. आणि असे आशीर्वाद मांडून ठेवेल एकामागे एक. Keep smiling. हसतमुख जगा बेटा. Hold on to God. हसतमुख जगा, देवाला धरून जगा. Talk to Jesus every day. रोज येशूशी बोला. Your life is made. आयुष्य लाइफ तेरी सेट हो जाएगी. अच्छा Praise God. म्हणतात ना, मेरी लाइफ सेट हो जाएगी, हो जाएगी.